बालमैफल. आजच्या भागाचे नाव आहे कासवाची हुशारी. लेखक डॉक्टर नंदा संतोषराव. आटपाट नगर होतं. त्यात सगळे पर्यावरणप्रेमी लोक राहत होते. सुशोभीकरण हा शब्द त्यांनी दूर ठेवला होता. निसर्गाच्या सानिध्यात ते आनंदात जगत होते. नगराच्या वेशीबाहेर एक छानसं तलं होतं. तल्याच्या आजूबाजूला छान हिरवळ होती. जवळ बाग होती. एका भागात ज्येष्ठ नागरिकांना बसता यावं म्हणून बाकाची व्यवस्था होती. पुढे थोडी पायवाट, दुतर्फा झाड, मग छोटंसं रान, नंतर टेकडी. टेकडीवर एक महादेवाचं देऊळ होतं. टेकडीच्या पुढे मात्र एक जंगल होतं. सकाळ संध्याकाळ नगरातील सर्व मंडळी इथे फिरायला, व्यायामाला, गप्पा मारायला येत असत. तल्यामुळे झाडामुलं, छोटे मोठे पक्षी, प्राणी यांचंही वास्तव्य होतं. सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट कानाला अगदी गोड वाटायचा. समस्त नगरवासियांना या जागेचं आकर्षण आणि अभिमानही वाटायचा. अशाच एका रम्य संध्याकाळी कासवदादा आपल्या पूर्ण गतीने तल्याकडे चालले होते. मनातल्या मनात शील घालत ते चालले होते. एवढ्यात त्याला मुलींचा खलखलून हसण्याचा आवाज कानी आला. एरवी तर कासव त्या मुलींशी खेळत असत, पण आज त्याचा खेळण्याचा मूड नव्हता. त्या मुली काय बोलतात, काय करतात हे जाणून घ्यायचं होतं. त्यानं आपले डोकं आणि पाय कवचात घेतलं आणि एखाद्या खडकासारखा एके ठिकाणी थांबला. सोना आणि मोनाच्या लक्षातही आलं नाही. त्या थोड्या अंतरावर हिरवलीत बसून गप्पा मारत होत्या. मग त्यांनी मोबाईल काढला. त्यात काय त्या बघून हसत होत्या. कासवाचं कुतूहल चालवलं गेलं. एवढ्या दुरून आणखी काही मुलींचा घोळका आला. त्या हाका मारू लागल्या. ए सोना, ए मोना, इकडे या, चला खेळूया आपण. सोना मोना गडबडीत उठल्या, पण सोनाचा मोबाईल हिरवलीतच राहिला. त्या निघून गेला. कासवानं हलून डोकं बाहेर काढून पाहिलं. त्यानं बराच वेळ वाट पाहिली. तिथे कोणीच आलं नाही. अंधारही हळूहळू वाढू लागला. कासव त्या मोबाईलपाशी गेलं. त्यानं हळूच तो आपल्या कवचात लपवला आणि तिथून निघून गेला. कासव दादाला त्या मोबाईलचं काय करायचं, कसं वापरायचं कळत नव्हतं. पण म्हणतात ना, इच्छा तेथे मार्ग. दुसऱ्या दिवशी बागेत ज्येष्ठ नागरिक जमा झाले होते. त्यांना एक युवक मोबाईल कसा वापरायचा हे शिकवत होता. कासवही एका बागाखाली बसून धडे गिरवू लागला. जवळजवळ 7-8 दिवस हे प्रशिक्षण चालू होतं. कासवदादानं आणखी काही दिवस मोबाईल वापरायचा सराव केला. तो आता तरबेज झाला. त्याला काहीतरी सुचत होतं. ती गोष्ट करण्याकरिता तो उत्सुक झाला होता आणि ती वेळ आली. तो आपल्या विचारात रानात जात असताना नेहमीप्रमाणे ससूला धापा टाकत तिथं आला. हॅलो कासवदादा, कसा आहेस? कासव शांतपणे म्हणाला, मस्त. खरं म्हणजे त्याच्या मनात आनंदाच्या उकल्या फुटत होत्या. ससूला म्हणाला, उद्या लावायची का शर्यत? कासव नाटकीपणे हताश होऊन म्हणाला, पण शेवटी हेच सिद्ध होणार ना की मी मंदगतीने चालतो. ससूला म्हणाला, असं नाही रे, शेवट बदलू पण शकतो. झालं, ठरलं. उद्या ससूला आणि कासवाची शर्यत ठेवली. कासवाने सुरुवात आणि शेवट दोन्ही ठिकाणांची नावं. ससूला म्हणाला, असं नाही रे, शेवट बदलू पण शकतो ना. आज ठरलं. उद्या ससूल्या आणि कासवाची शर्यत ठरली. कासवानं सुरुवात आणि शेवट दोन्ही ठिकाणांची नावं नीट विचारून घेतली. सुरुवात गार्डनर्स हाऊस आणि शेवट फॉरेस्ट एंट्री पॉइंट. ससूल्यानं थट्टाही केली. काय कासव दादा, इंग्लिश शिकतोस की काय? कासव मनात म्हणालं, कळेल उद्या. दुसऱ्या दिवशी शर्यतीला सुरुवात झाली. कासव त्याच्या पूर्ण गतीने चालू लागला. ससूल्या उड्या मारत पळू लागला. तो सारखा वळून वळून बघत होता. त्याला कासव दिसेना. तो मनात म्हणाला, 21वे शतक लागलं म्हणून कासवाचा वेग थोडा वाढणार आहे. पण त्याने मनाशी निश्चय केला, आपण पूर्वी केलेली चूक करायची नाही. वाटेत भरपूर खाल्लं तरी झोपायचं नाही. शेवट गाठू आणि तिथेच झोपू, असं मनाशी म्हणत सशाने शेवट गाठला आणि तो बघतच राहिला. कासवदादा तिथे मस्त बसून प्रोटीन शेक पीत होता. सशाला मोठं खोडं पडलं. वाटेत तर कासव कुठे दिसलं नाही. त्यानं स्वतःला एक चिमटाही काढून पाहिला. खात्री पटली. पाहतो ते सत्यच आहे. मनातून तो अगदी निराश झाला. पण त्यानं कासवाचं हसून अभिनंदन केलं. त्याला म्हणाला, काय देऊ बक्षीस? कासव म्हणाला, विचारतोच आहेस तर दे, भरपूर खाऊ. ससा लगेच तयार झाला. त्याला जाणून घ्यायचं होतं, कासव इतक्या लवकर इथे पोचला कसं. त्याने न राहून विचारलं ते. कासव म्हणाला, मी तुला सगळं खरं सांगतो. शर्यत ठरली तेव्हा कोणत्या मार्गाने यायचं हे ठरलं नव्हतं, बरोबर? ससूल्या म्हणाला, हो, पण हा एकच तर मार्ग आहे. कासवदादा म्हणाला, नाही ससूल्या, हे बघ, हा मोबाईल, यातील GPSनं मला सर्वात लहान मार्ग दाखवला. त्यामुळे तुझ्या आधी इतक्या लवकर येऊ शकलो. GPS जिंदाबाद. ससूल्या पासून बघतच राहिला. त्याला हे सारं प्रकरण माहीतच नव्हतं. कासवदादानं अथपासून इथपर्यंत सगळी गोष्ट सांगितली. कासव ससूल्याला म्हणाला,
मला मोबाईल शिकायला मज्जा आली, माझी इच्छा पूर्ण झाली. पण आता तो मोबाईल मी तळ्याजवळ नेऊन ठेवणार आहे. सोनाला तो मिळाल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघायचा आहे. हो मित्रा, बरोबर आहे तुझं, मी पण येईन तुझ्याबरोबर.